जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील मौजे किर्ला या गावात पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। पाणी उशाला आणि कोरड घशाला अशीच अवस्था किर्ला गावची झाली आहे। तब्बल मागील 6 महिन्यांपासून गावकरी आपल्या रोजंदारीच्या पैशाला कात्री लावत टँकरने पाणी विकत घेत आहेत। त्यामुळे पोटापाण्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी कमावलेला पैसा पाणी विकत घेण्यासाठी होतोय। विशेष म्हणजे ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा विहीर पूर्ण भरलेली आहे, नदीला पाणी आहे, परंतु सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्या मनमानी धोरणामुळे गाव वेठीस आला आहे आणि याचा फटका गावातील गोरगरीब जनतेला बसतो आहे। वीज, पाणी आणि रस्ते या मूलभूत प्रश्नांकडे ग्रामपंचायत कुठलेच लक्ष देत नाही। उन्हाळ्यात एकही विहीर सुद्धा अधिगृहित केली गेली नाही, त्यावेळी सुद्धा नागरिकांनी पाणी विकत घेतले। सर्व सुविधा असताना जर 12 महिने पाणी विकत घ्यावे लागत असेल तर ग्रामपंचायत करते काय, असा संतप्तजनक सवाल नागरिकांनी निर्माण केला आहे। MCN न्यूज मराठी करिता राजकुमार कांगणे, जालना। मी किर्ला येथील एक नागरिक आहे। माझ्याकडे ट्रॅक्टर आणि टँकर आहे। किर्ला गावात गेले गत वर्ष 12 महिने होऊन गेले। किर्ला गावाचा पाणी प्रश्न हा काही मिटना। टँकर घेऊन गेल्याच्या नंतर लोकांकडून आता पैसे घ्यायला सुद्धा लाज वाटायला लागली, कारण की पैसे जर नाही घेतले तर त्या ट्रॅक्टरचं डिझेल, विहिरीवाल्याचा खर्च हे मी स्वतः खर्च भरू शकत नाही। त्या ना आईला जन्माला त्याच्याकडून पैसे घ्यावे लागतात। एक टाकीचे 100 रुपये, एक बाई रोज एक टाकीचे 100 रुपये देते, 200 रुपये रोजाना कामाला जाते। ते काय हे ग्रामपंचायत, ग्रामसेवक यायला गावून काहीच घेणं देणं राहिलेलं नाही। ग्रामपंचायत सदस्य किंवा ग्रामसेवक यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही का? सर्वांना संपर्क करून बघितला, ग्रामसेवक कधी फोन उचलत नाही। गेले 2 वर्षापासून त्यांनी गावाचं तोंड सुद्धा बघितलं नाही। त्याला फोन लावला तर ते म्हणतो हो भाऊ थोड्या वेळाने फोन करतो, मी खूप कामात आहे, मीटिंग मध्ये याच्यात आहे। गावाचं त्यांनी तोंड काय, त्याला फक्त एकदा जागेवर आणावं लागतं, त्याला इलाज आहे। माझ्या माहितीप्रमाणे ग्रामपंचायत अशी जवळ 3.5 ते 4 वर्ष झाले। या इतक्या वर्षामध्ये किती ग्रामसभा आणि किती मीटिंग झाल्या? एक सुद्धा मीटिंग झाली नाही आणि एक सुद्धा ग्रामसेवक माहितीच नाही। ग्रामसेवकचं जाऊ द्या, पण एक सुद्धा ग्रामपंचायतची मीटिंग आतापर्यंत कोणालाच आठवणार नाही की यांनी ग्रामपंचायतची मीटिंग घेतली किंवा ग्रामसभा घेतली। त्या ग्रामसभेत कोणते मुद्दे मांडायचे, काय मांडायचे? अहो शाळेत विद्यार्थी पाठवा ना पाठवा हा प्रश्न महत्वाचा आहे। खिचडी भेटती, अरे पण पाणी प्यायला भेटत नाही। बद्दे विद्यार्थ्यांनी जर एखाद्याला ठसका लागला तर पाणी कुठून प्यायचं? जर त्याला जर काही झालं त्याचे सर्व जबाबदार हे अधिकारी लोक राहते। कोणते अधिकारी? ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच आणि मेंबर। याला ग्रामपंचायतची एक योजना राबविता आली नाही शाळेत, तिचं काय झालं? कोण विचारणार आहे? द्यायला विचारलं गेलं तर ते म्हणतात आता डीपीच नाही। आपली पुढची भूमिका काय? भूमिका काय? आंदोलन करणार आम्ही। पाणी टंचाई, काही लोकांनी आत्मदानाचा इशारा दिला। देणार तरच तर तितकी जनता का नाही देणार? योजने उन्हाळ्यातील अडचण आम्ही समजू शकतो, गावाला पाणी नाही, पण आता भर पावसाळ्यामध्ये विहीर भरलेली असताना जर किर्ला गावात पाणी मिळत नाही म्हणजे ही किर्ला गावावर खूप मोठी शोकांतिका आहे। याला म्हणजे किर्ला गावामध्ये कमीत कमी 6 महिन्यापासून पाणी नाहीये आणि याचे सर्वस्व जबाबदार ग्रामसेवक, सरपंच आणि उपसरपंच आहेत। ग्रामसेवक साहेबांना, सरपंचाला, उपसरपंचाला वारंवार सांगितलं गेलं, सूचना दिल्या गेल्या पाण्याबद्दल, पण अजून तरी गावातील कुठेही पाण्याचा मेळ नाही। गावातील पाण्याची विहीर, सरकारी पाण्याची विहीर भरलेली असताना गावामध्ये मोटर नाही, का नाही, कशामुळे नाही हे वारंवार विचारलं, पण यांचा काहीही प्रतिसाद आलेला नाही। आणि येत्या 3 महिन्यापासून ग्रामपंचायतला कुलूप आहे, कोणीही ग्रामपंचायत उघडत नाही आणि गावातील डिप्पी सुद्धा जळालेली आहे, त्या डिप्पीचा सुद्धा अजून कोणीही उल्लेख केलेला नाही। ग्रामसेवक साहेब 10 वाजेपर्यंत फोन उचलत नाही, 10च्या नंतर मोबाईल ऑफ करतात। कशामुळे करतात? का करतात? सरपंच साहेब सकाळी 7ला घर सोडते, संध्याकाळी 7 पर्यंत येत नाही। उपसरपंच तेच करतात, वारंवार सूचना देऊन वारंवार हे करून का नेमका या किर्ला गावाचं एवढं दुर्भाग्य का? हा प्रश्न माझा सरपंच, उपसरपंच आणि भूमिका काय आता ग्रामसेवक यांना आहे। आमची भूमिका काहीच नाही की असं सर्वसामान्य, आता हा माणूस 200 रुपये रोजाना जातो आणि याला जर पाणी रोज 100 रुपयाचं विकत घ्यावं लागलं
आज तुम्ही प्राथमिक स्वरूपामध्ये इथे एक आत्मदहनाचा इशारा दिला, तो प्रत्यक्ष शासनाला दिला का तुम्ही पाणी जर 2 दिवसाची मुदत दिली, तुमची पुढची भूमिका काय राहणार? पुढची भूमिका म्हणजे जर येत्या 2 दिवसात पाणी नाही आलं आणि तर जो आत्मदहनाचा पंचायत समितीला आम्ही हे करणार आहे ते येत्या 2 दिवसात जर नाही झालं तर याचे सर्व जबाबदार ग्रामसेवक, सरपंच आणि उपसरपंच राहतील। आणि माहितीचा अधिकार आम्ही दिलेला आहे। अद्याप आम्हाला आता माहितीचा अधिकार देऊन जवळपास 22 दिवस झाले, अद्याप आम्हाला माहिती मिळालेली नाही। माहिती का मिळत नाही? सरपंच उपसरपंच तिकडे फोन करून सांगतात की या मुलाचं काही खरं नाही, हा उठला आणि माहितीचा अधिकार देत सुटला, याचं तुम्ही काहीही मनावर घेऊ नका। का सर्वसामान्य जनतेचं असं मरण कुठपर्यंत? आम्हाला लवकरात लवकर तात्काळ 2 दिवसाच्या आत पाणी आणि 2-3 दिवसाच्या आत माहितीच्या अधिकाराची पूर्ण माहिती ही सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी न दिल्यास पंचायत समितीला किर्ला गावातील त्रस्त जनता ही आत्मदहन करील। आम्ही 2 दिवसात आम्हाला पाणी जर नाही मिळालं, आता इथे आम्ही जाळा केलेला आहे, त्याच्यात आम्ही जीव देऊ। आता 200 रुपयावर आम्ही मजुरी करतो, 200 रुपयाचं जर पाणी विकत घ्यायला लागेल आम्हाला तर जगून काय फायदा आहे? ग्रामपंचायत मधून आम्हाला पाणी भेटत नाही, घरकुल भेटत नाही, दुसरं काय नाही। ग्रामपंचायत असून नसून काय फायदा आहे आमचा? या गावाला काहीच मिळत नाही। आता हे जर असं सुरू असले तर हे लोक कसे काम करणार, कसे जगणार? याच्यामुळे आम्हाला पाणी जर 2 दिवसात मिळालं नाही तर आम्ही मुख्यमंत्री, उपमंत्री याला जबाबदार राहू। दुसरं तर काय, सगळे शेती गीती विकून कुठे जा, गावी दुसऱ्या गावी जायला बी नको। आता काय खाणार लेकरं बाळा आम्ही? ताई, ग्रामपंचायतचे कर्मचारी काय म्हणतात? ग्रामपंचायतचे कर्मचारी काय म्हणणार आहेत? येतच नाही पाहायला गावात काय चालू आहे काय नाही, ते विचारच करत नाही। या गावाचा काही भेटत नाही, कोणी पाहत नाही, काय नाही। लेकराची शाळा कशी सुरू आहे काय, कोणाला विचारच करायला नको या गावाचा। पाणी 2 दिवसात भेटायलाच पाहिजे आम्हाला, काय करणार आहे आम्ही मजूर? 2 दिवसात पाणी नाही भेटलं तर तुम्ही आत्मदहनाचा इशारा दिला शासनाला? हो।